नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं की गाणगापूरचं दर्शन आणि झाडाखाली बसून आम्ही खाल्ली पोहे, आराम केला 1-2 तास आणि आता आम्ही तिथून निघालेलो आहोत। अक्कलकोटमध्ये आलोय। तर दुपारी इथे जवळपास 1:30 ते पावणे 2 वाजलेले आहेत। थोडा वेळ आम्ही तिथे आराम केला आणि लगेच अक्कलकोटला आलो। तर गाणगापूरमध्ये सुद्धा खूप गर्दी होती आणि अक्कलकोटमध्ये सुद्धा खूप गर्दी आहे। पौर्णिमा निमित्त खूप भाविक भक्त असे येतात दर्शन घेण्यासाठी, खूप गर्दी आहे। तर आता गाडी इथे पार्किंगला लावायची। तर अक्कलकोटमध्ये तर खूप स्वच्छता आहे, सगळी सोय देखील आहे आणि खूप स्वच्छता आहे। तशी गाणगापूरमध्ये अजिबात स्वच्छता नव्हती, चौकडे अशी अजिबात म्हणजे कुठेही स्वच्छता दिसत नव्हती, सगळीकडे कचरा घाण असं दिसत होतं। तर अक्कलकोटमध्ये तसं अजिबात नाही, खूप स्वच्छता आहे इथे। इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर लगेच कळतं की खूप सोय सुविधा सगळे आहेत इथे। आता गाडी पार्किंग करायची आणि आतमध्ये दर्शनासाठी जायचंय। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून नक्की सांगा। तर आता बघा इकडे पार्किंगसाठी सोय आहे। तर गाडी पार्किंगला लावायची आणि तिथून पुढे मंदिरामध्ये जायचे। अक्कलकोटला येण्याची खूप इच्छा होती आणि स्वामींनी ती पूर्ण केली। तर खूप भारी वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय। मुलींना देखील घेऊन आले, सगळे सोबत आलो आम्ही आणि अजून बाकीचे आमच्या सोबत 10-12 जण होते, आम्ही सगळे सोबत आलो। तर बघा आता इथे अक्कलकोटमध्ये तुम्ही बघू शकता बाजूला खूप गर्दी आहे। अजून मंदिरामध्ये खूप गर्दी असेल। तर आता दुपारी इथे जवळपास 1:30 ते 2 वाजलेले आहेत आणि खूप कडक असं ऊन पडलेलं आहे। गाडी पार्किंग करणार आहोत आणि पिण्याच्या पाण्याची देखील इथे सोय आहे, मोठी टाकी आहे। तर तिथे तोंड हातपाय धुवून आम्ही दर्शन रांगेला जाणार आहे आतमध्ये। तर आता इथे गाडी पार्किंग करतो आणि आतमध्ये जातो दर्शन घेण्यासाठी। तर तुम्ही सुद्धा जर अक्कलकोटला इथे येऊन दर्शन घेतलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ज्यांनी अक्कलकोटमध्ये येऊन दर्शन घेतलं खूप प्रसन्न वाटतं, खूप भारी वाटतं आणि स्वामी सेवेमध्ये येऊन मला फक्त 1.5 ते 2 वर्ष झाले। तर स्वामींकडे अशी इच्छा होती की अक्कलकोटमध्ये येऊन मला दर्शन करायचे, म्हणजे अशी इच्छा होती मनामध्ये आणि ती आज पूर्ण झाली। मला खूप प्रसन्न, खूप भारी वाटतंय। तर बघा की खूप गर्दी आहे, खूप लांबून लांबून लोक येतात तिथे दर्शनासाठी। पार्किंग पासून थोडंसं अंतरावरती आहे मंदिर। तर आता दर्शन रांगेकडे जायचंय। आतमध्ये दर्शन रांग खूप मोठी लागलेली आहे, खूप गर्दी आहे आणि गर्दी असली की आपल्याला सावकाश रीतीने असं दर्शन होत नाही। लोटालाटीमध्ये आपल्याला खूप घाईघाईने दर्शन करावं लागतं। आपण खूप लांबून खूप अपेक्षेने येतो, पण गर्दीमध्ये आपलं दर्शन काही चांगलं व्यवस्थित असं होत नाही। तर तुम्ही पुढे बघू शकता, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। खूप गर्दी आहे आणि एवढ्या प्रमाणामध्ये लोटालाटी होती की तिथे जे पुजारी होते ते नुसते धक्के देऊनच बाहेर लोटत होते, लेडीज असो किंवा मुलं असो किंवा वयस्कर असो। इतकी गर्दी होती की ते डोकं टेकवलं की नाही टेकवलं की लगेच असे पुढे लोटतच होते, एवढी गर्दी होती। तर आता आम्ही दर्शन रांगेमध्ये जाते आणि तुम्हाला मी बाहेरूनच दाखवते की दर्शन रांग किती लांबूनपासून अशी बाहेरपासूनच दर्शन रांग खूप लांबपर्यंत लागली होती। तर आता आम्ही रांगेमध्ये जातो। अगोदर आहे ना पायावरती पाणी घ्यायचे, पुढे टाकी आहे पाण्याची, पायावरती पाणी घेतो तोंड हातपाय धुवून आणि नंतर दर्शन रांगेमध्ये। तर तुम्ही बाजूला बघू शकता इथून दर्शन रांग सुरू झालेली आहे। एवढी गर्दी आहे की आतमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। तर बघा इथूनच रांग आपली अगदी फुल झालेली आहे आणि इथे पाण्याची सोय। तर बघा इथे आम्ही ना तोंड हातपाय धुतले आणि दर्शन रांगेमध्ये जाणार आहे। आता खूप सोय आहे, खूप स्वच्छता आहे, खूपच म्हणजे खूपच स्वच्छता आहे इथे, अजिबात कुठे कचरा नाही। तसं गाणगापूरमध्ये खूप कचरा आहे, तसं अक्कलकोटमध्ये खूप स्वच्छता आहे, खूप भारी आहे, खूप असं मस्त वाटतं, फ्रेश वाटतं। इथं आल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं। स्वामींचं दर्शन तर अजून पुढे घ्यायचंय, पण इथूनच अगदी प्रसन्न वाटते, खूप समाधान वाटते, खूप भारी वाटतंय आणि मला तर खरंच खूपच भारी वाटतंय, कारण की खूप दिवसापासून माझ्या अक्कलकोटला येण्याची इच्छा होती, ती आज स्वामींनी पूर्ण केली। तर स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हायचे। आता जर बघा आम्ही पुढे जायला सुरुवात केली तर तशी गर्दी जास्तच दिसते। आता इथून मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे। तर तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे की इथूनच गर्दीला सुरुवात झाली। तर आतमध्ये पुढे दर्शन रांगेमध्ये खूप गर्दी असेल तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघत राहा, तुम्हाला देखील व्हिडिओ बघायला आवडेल आणि स्वामींचं दर्शन तुम्हाला देखील व्हिडिओच्या माध्यमातून नक्की होईल। स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील अशी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि मला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। मम्मी हो थांबा ना, त्यांना येऊन द्यायचं का? दर्शनात जावा, स्वामी भक्तांना मोफत दर्शन आहे, कोणाच्याही हातात पैसे देऊ नका।
खाली 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 थोडं तिकडं सर बिटारचं जावं असं मोठ्या बाहेर बाहेर का पप्पा 10 रुपये सुट्टे हाँ सर 1 मिनिट हो बोला पप्पा धागा घ्या ना हो इब्राहिम किती बॉटल कुठे मागास ताई तर काकून कुठे होते गेली घे म्हणले होते मी कुठं सांभाळत बस हा थांबा आता थांबून आलं व्यायाम करायला आलोय आम्ही दोघे साईडने येतात 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 त्यांना सगळं तर छान असे दर्शन झाले आणि इथे गार्डन मध्ये जवळपास आम्ही 1 ते 1.5 तास बसलो, फोटो काढले, मुलांची मस्ती झाली आणि आता आम्ही निघणारे तुळजापूरला. तर मस्त दर्शन झाले. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.